संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची संगतची भक्ती करत असताना आपल्यामध्ये असलेले जे 5 विकार आहेत, त्या 5 विकारांमुळे आपली भक्ती मंदावते किंवा आपली भक्ती होतच नाही. भक्ती जर आपल्याला परिपूर्णतेकडे न्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला 5 विकारांवरती विजय मिळवावा लागतो. त्याच्यामध्येच असणारा जो अहंकार आहे, तो अहंकार कशा पद्धतीने आपले जीवन नष्ट करतो आणि हा अहंकार कमी करण्यासाठी आपल्याला काही उपाय करता येतील का, तर त्याच्यावरती चिंतन करणारा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. चला मग चिंतनाला सुरुवात करूयात. तर बघा, अहंकार म्हणजे काय, तर अहंकार म्हणजे मीच सर्व काही अशी भावना. भगवद्गीतेमध्ये अहंकाराला मनुष्याच्या पतनाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. तो शांतपणे वाढतो पण आयुष्यावर मोठा परिणाम करतो. कधी कधी आपल्यामध्ये अहंकार आहे ना, तो वाढत जातो आणि आपल्याला असं वाटतं की काय नाही, अगदी छोटंसंच आहे, एवढं काय होते त्यात, पण तो हळूहळूच वाढत जातो आणि एक दिवशी इतका मोठा वाढतो की त्या अहंकारामुळे आपलंच नुकसान आपण करून घेत असतो. अहंकार माणसाचे कसे नुकसान करतो, तर सर्वप्रथम अहंकार म्हणजे मीच हुशार आहे, मी हुशारच असलं पाहिजे, मीच आहे मोठा कोणीतरी, माझ्यासारखं कोणीच नाही आहे, अशी जी भावना असते ना, ती भावना आहे अहंकाराची. आणि ह्या अहंकारामुळे माणसाचे नुकसान होत असते. तर ते कसे नुकसान होत असते, तर आपण ते मुद्देसूद पाहूयात. त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे विवेक नष्ट करतो. पहिली गोष्ट काय आहे, तर गीतेमध्ये सांगितले आहे की अहंकारामुळे माणूस योग्य काय आणि अयोग्य काय याचा निर्णय करू शकत नाही. तो स्वतःलाच नेहमी बरोबर समजतो. अशी व्यक्ती असते अहंकार असणारी. ती व्यक्ती इतरांचं कितीही खरं असलं तरी ते ऐकून घ्यायलाच तयार नसते. ते स्वतःचंच म्हणणं खरं करत असते. मी म्हणतोय ना तेच खरं. ही जी अहंकाराची भावना आहे ते त्याला योग्य काय आणि अयोग्य काय, त्याला कधी कधी इतर लोक समजावतही असतात की बाळा हे असं नाही आहे, हे असं आहे, परंतु त्याच्यामध्ये इतका युग असतो, अहंकार असतो की त्या अहंकारापोटी त्याला कळतच नाही. पुढची व्यक्ती सांगत असतानासुद्धा त्यातलं योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे त्याला कळत नाही. म्हणजे काय होतं, तर त्याचा विवेक नष्ट होतो. म्हणजे योग्य अयोग्य समजून घेण्याची बुद्धी त्याची नष्ट होते. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे संबंध बिघडवतो. अहंकारी व्यक्ती इतरांना कमी लेखते आणि स्वतःला मात्र हुशार समजते. त्यामुळे काय होते, अशा व्यक्तींच्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये देखील ताणतणाव निर्माण होतो. प्रेम आणि नम्रता कमी होते. मग आपण गृहस्थी आहोत, गृहस्थीमध्ये पतीपत्नी एकत्र राहतात, भावंडे सगळी एकत्र राहत असतात, पण त्याच्यामध्ये जर माणसाला अहंकार जास्त असेल तर त्याच्यामुळे आपले नातेसंबंधसुद्धा बिघडतात. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडतात की पतीपत्नींमध्ये भांडण लागलेलं आहे आणि भांडणाचं कारण काय आहे, तर अहंकार. तो म्हणतो की मी श्रेष्ठ, ती म्हणते मी श्रेष्ठ, मीच हुशार आहे, तो म्हणतो मीच हुशार आहे. दोघं एकमेकांना मी किती हुशार आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या सिद्ध करण्यामध्येच त्यांच्यामध्ये असणारं नातं इतकं दुरावत जातं की त्या नात्यांमध्ये इतकी दरी पडत जाते की त्यांना देखील कळत नाही. संबंध बिघडवण्याचं काम हा अहंकार करत असतो. तिसरं जे काम करतो अहंकार ते म्हणजे आध्यात्मिक प्रगती थांबवतो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अहंकारामुळे माणूस मी करतो या भावनेत अडकतो. त्यामुळे परमेश्वराशी जोडणं कठीण होतं. कारण भगवद्गीता सांगते की समर्पण महत्त्वाचं आहे. म्हणजे जे काही करत आहे तो हा भगवंतच माझा करत आहे अशी भावना. जे काही करतोय तो माझा ईश्वर करतोय, माझा प्रभू करतोय, हीच आपली भावना असते ना, की जो करता करविता तो वेगळाच आहे, मी फक्त निमित्त आहे. हा जो निमित्त भाव आपल्याला तो काय करतो, आपली आध्यात्मिक प्रगती आपली वाढवत असतो. कारण ह्या निमित्त भावामुळे आपलं मन शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं त्यावेळी आपोआपच आपल्याला अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात झालेली असतं. म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये आनंद यायला सुरुवात झालेली असते. भक्तीमध्ये जी अतींद्रिय सुखाची अनुभूती व्हायला पाहिजे ती व्हायला सुरुवात होते. तर आध्यात्मिक प्रगती थांबते. कशामुळे थांबते, तर अहंकारामुळे थांबते. बघा की ज्यावेळेस आपल्यामध्ये अहंकार जागृत होतो त्यावेळेस मन आपलं ढवळतं, मन आपलं गंदगीने भरून जातं. बघा एक उदाहरण सांगते, एक गोष्ट आहे. बघा गोष्ट म्हणण्यापेक्षा एक उदाहरण आहे. एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये असलेलं पाणी जे आहे ना, ते पाणी संपूर्णपणे गढूळ होतं आणि त्या गढूळ पाण्यामध्ये त्याच्या तळामध्ये काय आहे ते, त्या पाण्यामध्ये काय आहे ते काहीच कळत नव्हतं. परंतु हळूहळू
वेळ गेला आणि वेळ गेल्यानंतरनं तो जो गाळ आहे तो गाळ त्याच्या सगळा तळाशी बसला आणि वरती स्वच्छ पाणी निर्माण झालं. नंतर त्या तळ्यामध्ये मासे दिसायला लागले. परत त्याच्यानंतरनं सगळे जीवजंतू त्याच्यामध्ये जे काही असतील ते सगळे दिसायला लागले. तर ते कशामुळे झालं, तर ते पाणी स्वच्छ झालं होतं. अगदी तसंच ज्यावेळी आपणच आपल्याकडे पाहायला लागतो, एक तटस्थ दृष्टीने आपल्याकडे पाहायला लागतो. आपण जेव्हा आपल्याला पाहतो, आपल्या आतमध्ये डोकावतो की माझ्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होत आहेत, त्याच्या संवेदना काय आहेत आणि त्या भावना येतात जातात. त्याच्याकडे समजा आता माझं मन जर समजा मी आता सध्या ह्या कंडिशनमध्ये असं म्हटलं की मला खूप बोर होते, मला काही करमत नाही आहे. आपण काय केलं, त्या सिच्युएशनलाच जर धरून ठेवलं तर काय होतं की आपल्याला खरंच अशी अजून आपण त्या विचारामध्ये गुंतत जातो, मला करमतच नाही आणि आपण त्या ट्युनिंगमध्ये लागतो आणि आपल्याला खरंच करमत नाही अशी भावना तयार होते आणि बराच वेळ आपण त्याच्यामध्ये वाया घालवतो. परंतु अध्यात्म सांगतं की ज्यावेळी आपण समजा अशी आपल्याला सिच्युएशन येणार, कारण हे कलियुग आहे, कलियुगाचा प्रभाव आपल्यावरती होणारच. आपल्याला कधी कधी असं वाटलं समजा की मला खूप बोर होते, मला नाही करमत आहे. आपण काय झालं, तो मनामध्ये विचार आला आणि त्याला लगेच जाऊन द्यायचा, नो एंट्री. आपल्या मनामध्ये त्याला एंट्रीज करून द्यायची नाही. बोर होते असं मनामध्ये वाटलं, अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं की आपण त्याला आपल्या मनामध्ये एंट्री करून द्यायची नाही. त्याला म्हणायचं, गो, तू माझ्याकडे येऊ शकत नाहीस, तू निघून जा. असं म्हटल्याबरोबर लगेचच अशी मनाची अवस्था तयार होते की ते बोरिंग होणं कुठं निघून जातं आणि आपलं मन आपल्याला काहीतरी असं मनोरंजनात्मक गोष्ट आपल्यासमोर आणून ठेवतं आणि आपलं मनोरंजन होऊन जातं. तर अशा पद्धतीनं काय होत असतं, ज्यावेळी आपलं मन ज्यावेळेस ते स्वच्छ होतं आणि अध्यात्मामुळे काय होतं, भक्तीमध्ये हे मन स्वच्छ होत असतं आणि मग आपल्या मनामध्ये असलेले तरंग कशामुळे उठत आहेत, त्याचं मूळ काय आहे, त्या मुळावरती घाव घातला जातो आणि मग आपल्या मनामध्ये असलेले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण निघायला सुरुवात होते. मग त्या दुर्गुणामध्ये असलेला एक जो मीपणाचा दुर्गुण आहे की त्याच्यामुळे आपली अधोगती होत असते, आपलं मन हे गढूळ होत असतं. मग हे गढूळ मन स्वच्छ तेव्हा होतं जेव्हा आपण शांत होतो. जसं की तो तलाव आहे, तो तलाव खूप खवळलेला आहे आणि तो खवळलेला होता तोपर्यंत ते गढूळ पाणी दिसत होतं, पण ज्यावेळेस तो तलाव शांत झाला त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय आहे ते स्पष्ट दिसायला लागतं. तसंच आपलं मन जितकं धावत असतं तितकं त्याच्यामध्ये काय चाललं हे आपल्यालाच कळत नाही, काय चाललं आहे मनामध्ये नक्की, कुठे मन धावते. पण जेव्हा आपलं मन शांत होतं त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय चाललं आहे ते आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतं. त्यासाठी मन शांत होणं गरजेचं आहे आणि मन अशांत होण्याचं कारण कोणतं असेल तर तो म्हणजे अहंकार. त्यामुळे त्या अहंकाराला आवर घालायचा आहे. राग आणि दुःख वाढवतो. अहंकार काय करतो तर आपल्यामध्ये क्रोधाग्नी भडकवतो, म्हणजे आपल्याला राग वाढतो. राग येण्याचं कारण आहे अहंकार. रागामुळे मत्सर निर्माण होतो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर चांगलं काहीतरी आपण लेखत असलं किंवा त्याला एखाद्या व्यक्तीने नावजलं की आपल्याला लगेच दुःख होतं. का होतं, कारण मत्सर, त्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना, द्वेषाची भावना तयार होत असते आणि त्याच्यामुळं आपल्याला दुःख वाढतं. म्हणून अहंकार म्हणजे मलाच चांगलं म्हटलं पाहिजे, दुसऱ्या कोणालाही चांगलं नाही म्हटलं पाहिजे, माझ्याशीच चांगलं वागलं पाहिजे, ही जी अहंकाराची भावना आहे ती अहंकाराची भावना आपली राग आणि दुःख वाढवत असते. भगवद्गीतेमध्ये एक महत्त्वाचं तत्त्व सांगितलेलं आहे. अध्याय नंबर जो 16 आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, अहंकार, दर्प, क्रोध हे आसुरी गुण आहेत जे मनुष्याला खाली खेचतात, म्हणजे आपली अधोगती करण्यासाठी ते प्रवृत्त करतात. अध्याय नंबर 2 त्याच्यामध्ये बघा, स्थितप्रज्ञ स्थितीला धरून जो अहंकार सोडतो तोच खऱ्या अर्थाने शांत आणि स्थिर होतो. जो व्यक्ती अहंकाराला धरून आहे ना ती व्यक्ती कधी स्थिर होऊ शकत नाही, शांतही होऊ शकत नाही. आणि जर तो शांतही नाही, स्थिरही नाही तर त्याची भक्ती देखील सफल होत नाही. अहंकार कमी करण्यासाठी काही उपाय आहेत ते भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत, ते आपण पाहूयात. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की पहिला जो उपाय आहे तो म्हणजे निष्काम कर्म. काम करा पण मीच केलं असा गर्व ठेवू नका. फळाची अपेक्षा न करता कर्म करा. आता बघा, काम करा पण मीच केलं असा गर्व ठेवू नका. बहुतांश आपल्याला असं होतं की आपण एखादी गोष्ट केली पण आपण म्हणतो की नाही की ती मी केली म्हणजे कुठेतरी युगो जागृत झालेलं असतं. पण त्यावेळेस जर आपण असं म्हटलं की नाही, ते माझ्या प्रभूने केलं, माझ्या भगवंताने केले, मी फक्त निमित्त आहे, हा निमित्त भाव जेव्हा येतो निष्काम कर्म होतं आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण फक्त चांगलं कर्म करत राहतो,
त्यावेळी निष्काम कर्मामुळे आपला अहंकार कमी होतो. दुसरी गोष्ट आहे, अहंकार कमी करण्यासाठी समर्पण भाव मनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. सर्व काही देवाच्या इच्छेने होतं असा मनामध्ये भाव ठेवला की समर्पण निर्माण होतं आणि स्वतःला एक साधन समजायचं, इन्स्ट्रुमेंट समजायचं की परमात्म्याचं मी एक इन्स्ट्रुमेंट आहे की माझ्या माध्यमातून हे कार्य घडत आहे. म्हणजे समर्पण हा जो भाव आहे, सरेंडर व्हायचं परमात्म्याला, सरेंडर टू गॉड म्हणजे समर्पण. याच्यामुळे काय होतं तर आपला अहंकार कमी होतो. तिसरी जी गोष्ट भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे ती म्हणजे नम्रता. प्रत्येकामध्ये आत्मतत्व आहे आणि आपण त्या आत्मदृष्टीने जर प्रत्येकाकडे पाहायला लागलो, इतरांचा जर आपण आदर केला तर आपल्यामध्ये अहंकार कमी होतो. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे ध्यान आणि आत्मचिंतन. आपण रोज स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मी का रागवलो. आपल्या मनाचं परीक्षण करा. आपण ज्यावेळेस दिवसभरामध्ये आपला पूर्ण वेळ जातो त्यावेळेस आपण झोपायच्या वेळेमध्ये आपलं स्वतःचंच एक अवलोकन करायचं, ऑब्झर्वेशन करायचं, एक ऑब्झर्व आपण बनायचं की आज दिवसभरामध्ये काय काय घडलं, मला राग कशामुळे आला, की मी का रागावलो. मनाचं निरीक्षण करा आणि का रागावलं त्याच्या मुळाशी जायचं. म्हणजे आपल्याला समजून जाईल, म्हणजे आत्मचिंतन होऊन जाईल. आणि ध्यानामुळे काय होतं, जेव्हा आपण ध्यान करत असतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आहेत. एक आहे श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं ध्यान. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपलं मन श्वासावरती केंद्रित होतं त्यावेळेस मन हे शांत व्हायला सुरुवात होतं आणि ज्यावेळेस शांत मन होतं त्यावेळी आपलं आपोआपच ब्रिदिंगसुद्धा शांत होतं आणि मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह घडायला सुरुवात होते, कारण सकारात्मक एनर्जी आपली तयार होत असते. त्याच्यानंतर सत्संग आणि चांगले विचार. जेव्हा आपण संतांचे विचार, गीतेचे वाचन करतो किंवा आपण चांगल्या प्रवचनाला जातो, चांगल्या लोकांची संगत करतो, त्यावेळी आपलं काय होतं, मन हे शुद्ध होत असताना त्यामुळे अहंकार कमी होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर अहंकार म्हणजे मी मोठा ही भावना. गीता शिकवते की मी काहीच नाही, सर्व काही परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे, तोच करतो आहे, मी फक्त निमित्त आहे. हा जो भाव आहे तो भाव आपल्याला अहंकारातून मुक्त करत असतो. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं की अहंकार मुक्त करण्यासाठी आपल्याला काही उपाय करता येतील ते भगवद्गीतेनुसार आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा आपण हे समजून घेऊयात की जेव्हा आपल्याला अहंकार निर्माण होतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये काय बदल घडतात. तर अहंकार म्हणजे आध्यात्मिक विषय नाही, तर तो मेंदू, हार्मोन्स आणि वर्तन यांच्या पातळीवरही स्पष्टपणे दिसतो. म्हणजेच अहंकार नुकसान करतो, यामागे ठोस विज्ञान आहे. मेंदूमध्ये अशा वेळी काय घडतं, जेव्हा अहंकार वाढतो तेव्हा मेंदूतील ॲमिगडाला म्हणजे भावना, धोका ओळखणारा भाग आहे तो जास्त सक्रिय होतो. कोणी विरोध केला किंवा टीका केली की मेंदू त्याला धोका समजतो. बघा, कधी कोणी विरोध केला किंवा टीका केली की मेंदू काय करतो, त्याला धोका समजतो. लगेच राग, बचावात्मक प्रतिक्रिया तयार होते. माणसाला राग येतो, आपण स्वतःला बचाव करायचा प्रयत्न करतो. त्याचवेळी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार आणि निर्णय घेणारा भाग आहे तो कमी प्रभावी होतो. त्यामुळे शांतपणे विचार करण्याची क्षमता आपली मनाची घटते. त्याच्यामुळे आपला विवेक नाहीसा होतो. त्यानंतर दुसरं, मीच बरोबर. जेव्हा आपल्या मनामध्ये मीच बरोबर ही भावना तयार होते तो कॉग्निटिव्ह बेसमध्ये आपण जातो. त्यावेळी अहंकारामुळे मेंदू कन्फर्मेशन बेसमध्ये अडकतो. आपण फक्त आपल्या मताला सपोर्ट करणारीच माहिती स्वीकारतो, चुकीचं असलं तरी मान्य करायला तयार नसतो. त्यामुळे चुकीचे निर्णय घडले जातात. तिसरी गोष्ट घडते हार्मोन्स आणि ट्रेस. अहंकाराला धक्का बसला की शरीरात कार्टिसोल वाढतो आणि शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातं. दीर्घकाळ असं झालं तर चिंता वाढते, ॲनेक्झिटी वाढते, रक्तदाब वाढतो, झोप आपली बिघडत असते. त्यानंतर चौथा आहे नातेसंबंधावर परिणाम होतो. म्हणजे काय होतं तर सोशल ब्रेन. मानवाचा मेंदू हा सहकार्य, कोऑपरेशनसाठी बनलेला आहे. पण अहंकारामुळे काय होतं, इतरांची भावना समजणे कमी होते, लोकांपासून दुरावा वाढतो. यामुळे एकटेपणा आणि मानसिक ताण वाढतो. पाचवा आहे ते रिवॉर्ड सिस्टमची सवय. जेव्हा आपल्याला मी जिंकलो किंवा मी श्रेष्ठ आहे असं वाटतं तेव्हा मेंदूत डोपामिन रिलीज होतो.
हळूहळू ही सवय लागते, मग सतत स्वतःला मोठं दाखवण्याची गरज वाटते. हे ॲडिक्शनसारखं वाटतं. आता विज्ञान आणि गीता यांचा संगम. भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे की अहंकार म्हणजे फॉल्स आयडेंटिटी. विज्ञान सांगतं की तो एक मानसिक पॅटर्न आहे. गीता म्हणते तो भ्रम आहे. दोन्ही सांगतात अहंकार कमी झाला की मन शांत होतं, निर्णय योग्य होतात आणि आयुष्य संतुलित होतं. सारांश रूपामध्ये घ्यायचं झालं तर अहंकार मेंदूला धोका मोडमध्ये टाकतो, चुकीचे निर्णय घडवतो, शरीरात स्ट्रेस वाढवतो, नातेसंबंध बिघडवतो. अशा प्रकारे आपण पाहिले आहे की सायंटिफिक आणि भगवद्गीतेचा आधार घेऊन आपण हा व्हिडिओ अगदी सूक्ष्म पद्धतीने स्पष्ट करून सांगण्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छानशी एक छोटीशी कमेंट करा, धननिरंकारजी. हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. सात्संगतची प्रेमाने बोलूया, धननिरंकारजी.